यार बॅकग्राऊंड म्युझिक सॉरी बॅकग्राऊंड आवाज लई येतोय आणि सॉरी मी एवढ्या घाण याच्यामध्ये ब्लॉग चालू करतोय. बट येस, वेलकम टू टुडेज ब्लॉग. आणि वैष्णवी आता जरा बसली, लांब बसली, जरा फोनमध्ये करते. मी पटापट तिला शूट करणार आहे. सो कालच्या ह्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की काय म्हणतात त्याला, वैष्णवीच्या डोळ्यात किती चांदण्या दिसल्या होत्या. ते डायसनचा एअर रॅप बघितलं होतं तेव्हा. ते काय म्हणतात त्याला, आपण तो काय म्हणतात त्याला, लहानपणी तो मूवी बघायचा बघा, तो हनुमानाचा मूवी होता. त्याच्यामध्ये कसं हनुमानजीला ते सूर्य दिसल्यानंतर कसे डोळे चमकले होते, त्यांना वाटलं फळ आहे. तसंच वैष्णवीच्या डोळ्यात दिसलं होतं काल. सो मला जरा हे झालं यार, जाऊ दे आपलं थोडंसं बजेटच्या बाहेर आहे. पण यार बायकोला आवडतं रे यार, करावं ते यासाठी. तिला खरंच आवडलं ते. मला काल दिसलं तिच्या डोळ्यामध्ये यार हिला जरा इच्छा आहे ते घ्यायची. सो येस, मी असा प्लॅन केला पटकनमध्ये की जरा इकडे तिकडे जरा गोष्टी हलवल्या आणि म्हटलं की जाऊ दे घेऊन टाकू. गुढीपाडव्याचं वैष्णवीचं हेच आपलं गिफ्ट असणार आहे. सो आत्ता वैष्णवीला माहीत नाही, आम्ही आत्ता बॅडमिंटन खेळून जर आलं आमचं आणि आत्ता आम्ही निघणार आहे डायसनच्या ह्याच्यामध्ये. तिला अजून माहिती नाही की आपण कुठं चाललं आहे. तिला वाटणारे घरीच चाललं आहे नाही का बॅडमिंटन खेळून. तुम्हाला दाखवते कशी बसले. कसं आहे, बॅडमिंटन खेळून झालं आहे, बसले सगळं हे करत. तिला वाटलं मी तिकडे वॉकिंग खेळते. सो आता हे सगळं रेडी झालेलं आहे आणि इथनं आम्ही घरी निघणार होतो. पण मी तिला डायरेक्ट आता घेऊन जाणार आहे ह्याच्यामध्ये डायसनच्या स्टोअरमध्ये. तिला माहीत नाही अजून मग काय विषय होता, कसं चाललंय पुढे. काय व्हायची, हॅलो, वेलकम टू रेडीज ब्लॉग. असंच तू भाग आहे बॅडमिंटनचा, मी गुपचूप शूट करत होतो असंच टाइमपास म्हणून. येस, आज जरा घरी जाऊन कुक करणार आहे ना आपण, म्हणून जरा शूट करतोय हळूच थोडंसं. ओके बाय. पण मला एक माझं वेगळं शूट करायचं. हा मला जबरदस्ती करून गाडीवर फोन ह्याने मला ऑन करायला लावला आणि मी आय डोंट आला. आणि तू जर परत कॅमेराकडे बघितला ना गाडी चालवता, हे मला नाहीच मेसेज द्यायचं. बरं ठीक आहे चालेल. मी तुला म्हणून म्हणती नको रस्ते. तू मला घराच्या पुढे पण घेऊन आला. तुझं काय चाललंय, तू मला जेव्हा प्लॅन मध्ये सामील नाही ना करत, मला एवढी चिडचिड होऊन जाते ना. टाइम टेबल नुसार तू जेव्हा चालत नाही. आता जे तुझं हे झालं होतं काय म्हणतात त्याला, जो तुम्हारा कॉन्ग्रॅच्युलेशन मैंने डाला था 2 दिन पहले, उसके लिए आयुष आणि मोहितने पार्टी ठेवले त्यासाठी. तर आपण आता त्यांच्या घरी चाललोय. काय हो, त्यांनी मला सांगितलं बॅडमिंटन नंतर डायरेक्ट या तुम्ही, कारण त्यांना पण जायचं नंतर. सय्यद आम्ही चाललेला आहे आता आयुष्य आणि मोहितच्या घरी, बिकॉज वैष्णवीची सरप्राईज पार्टी. वैष्णवी जास्त चिडचिड करायला लागली म्हणून मला आता तिला सांगावं लागलं, यार बॉईज सॉरी यार, इट्स ओके. काय म्हणणं आहे बच्चे तुला? पार्टी कोणाला आवडत आहे बच्चे, त्यातला त्यात म्हणजे एवढा का खुश तुम्ही सगळे माझ्यावर? तुझी अचिव्हमेंट अनलॉक केली म्हणून तर मला म्हणत होता की पुढे जाण्याच्या आधी चालू कर, कारण आमच्या मित्रांचं घर पुढेच आहे. थँक्यू माव, सॉरी मी तुझ्या चिडचिड केली. असं काय म्हणते तू फोन मध्ये नको बोलतो, मला नाही आवडत. ओके ठीक आहे चालेल. आता तिथं गेल्यानंतर तुमचे शूट चालू करतो या पोळ्यांना. ओके बच्ची, मला या तुझ्या फिक्स काहीतरी डाऊट येतोय, कारण ह्यांचं घर ऑपोजिटला आहे आणि हा मला रस्त्याच्या ऑपोजिटला घेऊन जात आहे. आणि मी कॅमेरा ह्याच्यासाठी ऑन केलाय. त्यांनी मला सांगितलं की इथं एक हॉटेल आहे, त्या हॉटेलवरती पार्टी म्हणून तुला घेऊन. बच्ची, या एरियामध्ये इथं हॉटेल नाही आहे, या एरियामध्ये पुढे हॉटेल आहे. चल ना बच्ची, तू काहीतरी वेगळा करतोय हा. आणि मला थोडी आयडिया येते, बट मला माझे एक्सपेक्टेशन्स जास्त वरती न्यायचे नाही तर मग मी रडेल उगाच. पण मी काय म्हणतोय, तू फक्त आता गो विथ द फ्लो कर, ठीक आहे? तर टेन्शन न घेऊ, जे काय होईल ते चांगलं होईल तुझ्यावर. असं गो विथ द फ्लो. आपले कपडे जरा त्या काय म्हणतो त्याला पार्टीच्या हिशोबाने नाही आहेत, पण आता ठीक आहे. आपण चौघ बच्ची, कमाल यार, इट्स ओके यार. बच्ची तू माझ्याकडनंच माझं सरप्राईज शूट करतोयस. हो आताच मी गाडी चालवतोय ना आता. लेट्स गो, आलेला आहे आपण. काय फालतूगिरी आहे काय बच्ची, तू वेडा आहेस? बच्ची वेडा आहे का? हॅलो वैष्णवी मॅडम, आठवतंय का आपण इथं कधी आलो होतं? बच्ची काय काय करतोय, मला जरा टेन्शन येतं जरा. आठवतंय का पण इथं कधी आलो होतं आपण? बच्ची तू मला विचारल्याशिवाय काय डिसिजन्स नाही घेणार. पण तुला आठवतंय का इथं आपण कधी आलो होतं? माहिती, आपण काल परवाच आलो होतो. कशासाठी आलो होतं?
कशासाठी आलो होतो इथे आपण सांगा जरा आम्हाला. वच्ची देख तू सीन कसा असतो. जिंदगी अपनी ऐसी है वच्ची, आपण बहुत पैसा कमाते. कधी ना कधी वच्ची तुझ्या त्या डोळ्यात मला दिसलं की तुला काहीतरी हवं आहे. तिथं सावा म्हणून इथे तुला मी घेऊन आलोय. प्रँक नहीं, ये देख मेरे बन को भाया, मैंने तेरे को डायसन गिफ्ट कर दिया. चल प्रँक करतोय मला माहिती. आतमध्ये गेला जाय बच्ची, चल जाऊया, खरंच जाऊया आतमध्ये. नो जोक बच्ची, मस्करी नाही करत आहे. चल चल चलाच 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 का. प्लीज डोंट माइंड आवर अवतार. वैष्णवी चालली या बॅग मध्ये आणि तेरा भाई भी पूरा हाफ चड्डी शॉर्ट. अरे सॉरी, माझा पोट इग्नोर करा. लेट्स गो मॅन. आतापर्यंत हिला मस्करी वाटत होती, आता लगेच विचारते सिरामिक कलर. आता मी नाही घेतलं तर तू स्वतःला घेशील ना बच्ची. माझ्या इगोवर आले. आता जर तुम्हाला प्रँक केलं ना मी तुझ्या प्रँक करणार. मी विकत नाही बच्ची मैंने. मला आता पण खोटंच वाटतं, पण मी घेईल विकत. तू प्रँक केला नाही बच्ची, नाही होणार बच्ची. तेरा भाई पूरा क्रेडिट कार्ड का पैसा भर के लेगा बट लेगा. EMI पे लेगा बट लेगा तेरे को. ये है तुम्हारा गुढी पाडवा का गिफ्ट आहे बच्ची. ह्याच्यानंतर माझ्याकडे गुढी पाडवा नाही, सॉरी दिवाळी पाडवा, बरोबर ना. याच्यानंतर माझ्याकडनं हात अगं दे ना 2 मिनिटं. ह्याच्यानंतर कमीत कमी 4 ते 5 वर्ष माझ्याकडे गिफ्ट नाही मागायचं, कळलं. कसं चैतन्य डोळ्यात चमक दिसते का इथं. आलेला आहे तिला जो कलर पाहिजे होता. तिला कलर वेगळा पाहिजे होता, पण आता सॉरी यार म्हणजे थोडं कुठे ना कुठे कॉम्प्रोमाइज करायला लागतं. कलर आपण त्याला कलर लावू, आपण त्याला स्टिकर लावू. हा ठीक आहे, आपण तुला पर्पल मध्ये मॉडिफाय करून घेऊ त्याला. ठीक आहे, आता तरी बिलीव्ह होते का बच्चे तुला. पैसे वाटल्याशिवाय नाही. मी जास्त खुश नाही होणार पैसे. ठीक आहे, हिला विश्वास नाही होते, पण ते लगेच म्हणतात हा बसा, तर लगेच बसते. मला ओझं दिलंय ना, बायकोला ओझं दिलंय, लाज वाटते. बच्चे आता तुम्हाला काही बोललं नाही पाहिजे या सगळ्या गोष्टी. तुला काय मिळतंय जरा बघ. तुला माझ्या पाय पडतो. आवाज येतो का बघ. येतो एकदम क्लिअर कट येतोय. एक ही बात का डर आहे अभि. आणि सॉरी या पोरांना माईक नाहीये म्हणून सॉरी. पण आता कसं आहे, अचानक मध्ये प्लॅन झालेला, अचानक मध्ये भयानक, आणि आलेलो आहे आम्ही. तसं जर आता बघू काय आवाजाचं थोडंसं तेवढं मॅनेज करा पोरांना प्लीज. काय बोलतो काय बघते बच्ची. एकच घ्यायचंय, तू अख्खं दुकान विकत घ्यायला बसले काय आता. होय ग. आणि मी तुझे पैसे वाचवायला बघते. नाही ठीक आहे बच्ची, तुला जे आवडलं ना तेच घ्यायचं. बाकी आता बघायचं नाही की मला हे पाहिजे. 17 Pro पण आवडलं, घेतो. नाही एवढं लहान. आता तुला सांगितलंय मी 3-4 वर्ष माझ्याकडे बघायचं. खरंच नाही. जर तुम्हाला खरंच आज घेऊन दिले प्रँक नसेल आता तू पण डिस्काउंट माझं नाव घ्यायला गेला, अजून कसं विश्वास नाही पडत. माझ्या हातात ते येणार नाही. दिस इज व्हेरी बॅड मॅन. आणि आलो बघ कसं अवस्था. जर तुम्हाला खरं घेऊन दिलं ना, दिस इज लाईक अ PS5 फॉर अ बॉय. म्हणजे जर कुठला मुलगा बघत असेल तर तुम्ही मला एवढं काय ह्याच्यात इमॅजिन करा, तुम्हाला तुमच्या बायकोने PS5 घेऊन दिला. असं आहे का. बरोबर, PS5 वाला माणूस नाही ना म्हणून इट्स ओके. ते लोक जरा थोडं बिलिंगचं वगैरे बघतात. वैष्णवी आता 17 Pro बघते. बच्ची कालची टॅक्टिक तुझी आहे ना, आत्ता वर्क नाही करणार आहे. कालची जे लाईट आहे का. ओके पण ठीक आहे, आपण नाही घेणार तरी. हा मेरे को डर लग रहा है ब्रो. बच्ची तुला तर वाटतं ना मी घेणार नाही, का तू एवढं निरखून बघते. मला काय कळत नाही. हा का, किती मोठा खड्डा पडेल का खिशाला. बॅग पण भेटते, मी ती घेते. तू नको खर्च करू आता, मला बॅग घेऊ दे. आणि स्टोर करायला ओके ठीक आहे चालेल. हा डब्बा कॅरी करणं थोडा अवघड पडतो ना. हा मग आपल्या अमेझॉन वरती बघू ना डब्बा भेटत असेल त्याचा. हो बापरे. ठीक आहे चालेल. कूल मॅन. बिलला एवढा टाइम मला. हे काय बच्चे ह्याच्यामध्ये तिथं मागं हे एअरप्लेन मोड आहे ह्याच्यामध्ये. मोड नाहीये ते काहीतरी बघ एअरप्लेनचं चिन्ह आहे एअरप्लेन मोड. पण हे प्रॉडक्ट यांचे डेंजर आहे या डायसन वाल्यांचे. बाबा जरा हो असला येऊ अवधी. वैष्णवला आधी मी हे घेणार होतो, पण तुम्ही पोरीच्या डोळ्यात
कुठली गोष्ट चमकली बघितलं ना तुम्ही. ड्रायर ह्याने पण मी हेअरस्टाईल करू शकते, पण मला असं कष्ट पण बच्ची ह्याला मग तेच म्हणतं ना, ह्याला बघून तुला काय वाटलं नाही? ते प्रॉडक्ट बघून तुझे जे डोळे चमकले, मी म्हणलं बाप हो, इस पे तो कुर्बान हो गया बच्ची मैं एकदम. तुला लाभ वाटते बच्ची पब्लिक मध्ये बोलायला? मला एक्सप्रेशन द्यायला पण लाज वाटतं. तुला माहिती मी खरे एक्सप्रेशन घरी लावूनच जाते. ठीक आहे, इट्स ओके बच्ची. बाय बाय. हे बघू थांब, आले बिलवाला. म्हणजे आता तर क्रेडिट कार्ड पण बाहेर काढले मी. आता तुला आता क्रेडिट कार्ड पैसे माझ्याकडे नाही बच्ची. एवढं चीप वाटलं का तुला? असं नको करू माझ्याबरोबर. खोल दीजिए तेरे को इधर खोलना है कि घर जाके अनबॉक्सिंग कर? हाँ ठीक है, हाँ ठीक है इधर ही खोलते हैं. डिफॉल्ट निकला तो इधर ही चेंज कर लेंगे ना ब्रो. असं घरी जाऊन माहिती आहे आपण अनबॉक्सिंग करू शकतो, पण जरा अवघड पडेल जर का तिथं जाऊन काही वेगळा विषय झाला तर. कशी बघताय का तुम्ही त्याकडं? बच्ची 4% बॅटरी. आत्ताच तुला माझ्याशी काय बोलायचं तर बोलून घे पटकन. हा नाही पण सांगतोय 4% बैटरी. क्या लग रहा है तुमको? अभी भी प्रैंक ही हो रहा है तुम्हारे साथ? नाही दिसणार ब्रो. आता बच्चे आता त्यांनी तर बिल पण बाहेर काढले त्या मशीन मधून. काय बोलशील? अच्छा, एवढं चांगलं झालं की अजून काय चांगलं व्हायचं तुझ्याबरोबर? अगं नाही दाखवते. सॉरी. सॉरी यार, अनबॉक्सिंग मध्ये मी नाही, वैष्णवी आणि ते काकाच आहेत. पण आता ठीक आहे, तेवढं ऍडजस्ट करा. खोल दो ना. हाँ खोल दे बच्ची. अभी क्या पूजा की थाली लाओ बच्ची तेरे को. चाबी है क्या तेरे पास? नहीं, ऐसे सीधा फाड़ दिया. वाह वाह वाह. पाडू दो का खाली बच्ची. त्यांनाच दे नाही तर काढायला. काढशील तू? निकल रहे क्या बच्ची? ते निघाले का काय झाले बाबू? आप ही निकाल दीजिए सही तो. दे दे बच्चे उनको निकाल. अरे काय इथं वडासाठी चालले. ये तो कॉमेडी चल रही है स्टोर में. दोन आरशीचे थेंब. शेंबूड पडला की थेंब पडला नक्की काय होतं? वा वा वा. हे हा हसलं इथं डॉट कसलं ब्लूटूथला कनेक्ट होतं. हा का? डिफॉल्ट पीस. बापू. मी आता हे लावून बघणार इथं चालतंय का नाही. त्यांना सांगा बच्चे, ते सगळे चेक करून देते. आपण आता जरा बॅटरी वाचवतो पोरांना नाही, चेक करून घेतो ते डिव्हाइस. असं इंडियन ट्रेडिशन इज व्हेरी गुड. ते पण म्हणले तुम्हीच खोला तुमच्या हाताने. चेक करायचं होतं. वा वा वा. हे अंकल चेक करून दाखवतात फटाफट फटाफट फटाफट. बच्चे आता काय हितच करते का काय तू? बघ 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 बघ. काय विषय नाही बघ. बच्चे घरी जाऊन याची पूजा बिजा करायची आहे का? नाही ना. अरे काय बोलायचं आहे का नाही तुम्हाला अजून पण? आता तर बार काढलं, चेक बी केलं. काय आहे का? आवाज नाही ना तुझा पण वैष्णव. इट्स ओके बच्ची. ठीक आहे बच्ची. इट्स ओके यार, चिल कर. मला पण आवडलं जे काय होतं ते चालू केलं. डायरेक्ट वैष्णवीच्या तोंडावरच हवा आली. पहिला झटका दिला वैष्णवी त्याला लगेच. बच्ची जसं पोरं आमची म्हणजे पोरं काय करतात, नवीन नवीन बाईक असेल तर देणार नाही ते कोणाला चालवायला. हे कोणी तुझ्या मैत्रिणीने मागितलं तर देशील का? समोर मागितलं. हो का? ओ असं आहे का? ओके ओके ओके. अगं बच्ची घेतलंय की आता तू स्वतःच? कशाला तिथं ट्राय करते? हो तू इथं ट्रायल करते का? ओके ओके ठीक आहे चालेल.
कसं वाटतंय बच्चे तुला सांग ना मला जरा. पण बच्चे आपले काय म्हणतात त्याला, आपला अवतार, दोघांचा अवतार नेहमी असा का असतो बच्चे, एकदम काहीतरी स्पेशल करायला जातात असं असं. हा ना, अशा बॅडमिंटनच्या आउटफिट मध्ये आले तुम्हारे भाई. दोनों चड्डी बड्डी, बैडमिंटन का बैग, बैडमिंटन के कपडे और ऐसे आहे. काय होतं डायसनचं थोडं घ्यायला आलं मला पहिले. टॉप मॉडेल गाडीचं टॉप मॉडेल काढलं पाहिजे असं गाड्या चपलांमध्ये. व्हेरी डेंजरस. अगं मला नको विसरू बच्चे, आता मला विसरून चालली तू पुढे पुढे. कॉपीराईट लागेल पण त्या गाण्याचं. लाईक झिरो गँग्स, लाईक झिरो गँग्स चालले आहेत जायचं घरी घेऊन. थँक्यू तुम्हारी क्या बोलते, अगर तुम्हारी ख्वाहिश में पूरी ना कर सकूं तो मैं क्या बोलते उसको हस्बैंड की बात कर भाई. रडू नको बच्चे, आता मी कॅमेरा. रडायला ह्याच्यासाठी नाही येते की मटेरियलिस्टिक गोष्ट ती या वैष्णवी मॅडमचं ज्ञान ऐकूया. चला चला. रडायला किंवा इमोशनल ह्यासाठी झाले की तू लक्षात ठेवलं की मला काय हवं होतं, तू लक्षात ठेवलं मला कुठल्या टाईपचं हवं होतं, तुला त्याची अक्कल शून्य आहे. आणि आय एम व्हेरी शुअर की तुझ्या 10, 15, 20 व्हिडिओज बघितलेले असणार त्याच्याशिवाय तू घेणार नाही. ते तर आहे, बट ह्या सगळ्या गोष्टी एफर्ट्स टाकले ना हे खायला, त्याच्यामुळे इमोशनल झाले. गोष्टी तर कोणी पण कोणाला घेऊ शकतो, ती 10 रुपयाची असो किंवा ती 10,000ची असो. पण सगळ्या मागचा थॉट जो तू लावला की पाडव्याला. हो तू ह्याच्या मागचा तू माझा थॉट ऐकशील ना, मी इंट्रो दिला ह्याचा थॉट आहे सांग वगैरे गेला बघ ना तू काय थॉट आहे. मी हनुमानजीची स्टोरी सांगितली आहे तुझ्या थॉट मध्ये. हनुमान त्यांना कसं ते सूर्य बघून त्यांचे डोळे चमकले होते, तसं काल तुझे हे बघून डोळे चमकले होते. माझे खूप कमी मटेरियलिस्टिक गोष्टीवरती मला ध्यान असतं की मला हा फोनच हवा आहे किंवा मला ही मटेरियलिस्टिक गोष्ट हवी, माझं असं खूप कमी असतं. ओके, हे तुला माहिती असतं. आहे माहिती मला, माहिती आहे बाबू. सो काहीचं एक असं होतं की मला 2 वर्षांपासून हवं होतं. 2 वर्षांपासून. पण एक असतं ना की तुमची इन्कम तेवढी जर खूप नसेल आणि तुम्ही ती घेताय गोष्ट मटेरियलिस्टिक गोष्ट, म्हणजे तर असं झालं ना की एक म्हण आहे कुठली तरी, तेवढा आपण कमवत नाही पण तेवढा तुम्ही शो ऑफ करताय. सो मला असं होतं की नाही, जेव्हा आपली लाईफ असेल तेव्हाच घ्यायचं ते. आणि मग मला असं कुठे ना कुठे झालं की ठीक आहे, काल मी जेव्हा बघायला तेव्हा मला असं की ठीक आहे EMI वगैरे आत्ता मी घेऊ शकते या स्टेजला. आणि चैतन्याला ते कुठं ना कुठं कळलं आणि तुझे पॉइंटच असे मला ठेवले आणि तुझे ओके यार, इतना मेरा तारीफ मत करो, लोग बुरा मान जाएंगे बच्ची, तो फेक लगेगा उनको. फेक ना बाबू, ते तू थॉट टाकला त्याच्यामुळे मला थोडं इमोशनल झालं. बच्ची इट्स ओके यार, ये तो होता रहेगा, ये तो सब छोटे मोटे गिफ्ट्स तो आते रहेंगे भाई लाइफ में. अभी छोटा मोठा. अरे या या ठीक आहे. चला, मला वाटतं आता घरी जाऊनच वैष्णवीचं आपण रिॲक्शन बघू. तुला इथेच एंड करायचं, घरी जाऊन तुला हे ट्राय वगैरे करून मग एंड एक ट्रायल दाखवेल की त्यांना घरी जाऊन का. ओके गाडी चालू या मॅन, सी यू गाईज, बाय बाय. हे असं ठेवायचं आणि आता याला हीट करणार आहे. तर बादशाह मला बोलला होता की 10 सेकंद थांब, मी तुला 10 सेकंड पण ठेवू शकतो, तो बोलला होता. आणि ह्याला एक कोल्ड ब्लास्ट द्यायचा नंतर, तो ते एका जागेवर राहतं. हा, मी आज व्हिडिओ बघत होते त्याच्यामध्ये. कोल्ड ब्लास्ट पण मी चालू केलेला आहे. थांब ना, अजून लगेच नाही, तू 30 सेकंड झाले पण मी त्याला कोल्ड ब्लास्ट. काढ बरं, आता डायरेक्ट काढायचं खाली. अरे बच्चे, भारी झालंय, भारी झालंय. ह्याला कोंब करायचं, सो मग ते कर्ज असे ओपन होतात. वा वा वा, ही बच्ची ऍक्च्युली चांगलं झालंय ते कर्ल. वा 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 वा. तुम्हाला दुसरं दाखवते. हा आहे व्हॉल्युमायझर. व्हॉल्युमायझर का? लहानपणी ह्याच्यामध्ये माझे केस अडकले होते, तेव्हापासून मला ह्याची भीती वाटते. तुझी शेंडी पण त्यात. काश्मीर जाऊंगी, आईस्क्रीम खाऊंगी. डायसन वाले आपल्याला काही देणार नाही का बच्चे ब्रँडिंग करायला? आता ह्याला मी हीट वरनं एक कोल्ड ब्लास्ट देते. पण हीट अजून दे ना त्याला थोडी. अजून देऊ? ओके, चैतन्य बोलला तर अजून देते, कारण मी व्हिडिओज बघितलेत खूप सारे डेमो. आता मी याला कोल्ड ब्लास्ट देते. कारण ते तसेच राहावं, बँक तशीच राहावी म्हणून का. आणि मग ते असे तो सोडायचे असतात खाली राईट.
आर यू रेडी? येस. ते काढ. हा झालं का नाही? झाले का ते गोल झाले का? हा झाले ते गोल होतात ना. व्हॉल्यूम आला असेल माझ्या इथं, असं व्हॉल्यूम आला. हा पण असं जरा सॉफ्ट तर झाले होते, असे वाटतं एकदम वाढीव. ओके. माझी फ्रीझी केस तुला कुठे दिसतात? नाही. फ्रीझी केस, अरे नाही मी तुला सांगते, मी आता त्याच्यावरती. पण लगेच तुझा लुक चेंज झालाय हा बच्ची अख्खा. अरे नाईस. हे फ्रीझी आहे. हा हे फ्रीझी साठी आहे. आणि हे आहे ड्रायर आहे हे प्रॉपर नॉर्मल आय थिंक. हे आय थिंक हेअर ड्राय आहे बच्ची. हे ड्राय हेअर ड्रायर, असं नुसतं ड्राय करायला माझ्या केसांना. या ते नुसतं असं केसांना ड्राय करायला. या ओ माय गॉड. बच्ची कसले उडतायत केस. सिनेमॅटिक व्हिडिओ येऊ शकतो एक. ओके. द स्टार ऑफ द शो, जो मी सर्वात जास्त यूज करणार आहे असं मला वाटतं. का तुला मोठे गर्ल्स आवडतात का? मला असं आवडतं फळ. त्याची पॉवर वाढव ना बच्ची, म्हणून नाही येते वाटतं. ते पॉवर वाढव ना त्याची. आले का आले का आले का? थांब आता राहू दे थोडं 30 सेकंद. पॉवर आपण वाढवत नव्हतं म्हणून ते येत नव्हते केस. 30 सेकंद आणि कोल्ड ब्लास्ट द्यायचा आहे. दिला का कोल्ड ब्लास्ट? थोडा आता. आणि आता मला कळलं, हे जे डायसनचं हे जे झाकण आहे, इथे मी फोन माझा अडकवू शकते आणि त्यांचा ऍप असतो त्यासोबत मी माझा फोन कनेक्ट करू शकते आणि तिथं मला ऑप्शन्स येणार. सो मला असा प्रॉपर असा फोन दाखवतो मी तुम्हाला. सो प्रॉपर मी असा फोन ह्याच्यावरती असं ठेवू शकते. ऍज यू कॅन सी माय हँड्स हियर. म्हणजे मी हे प्लेट पकडली, बट हे फोन साठी आहे बच्ची. आणि मी इथं माझं क्लिप्स वगैरे ठेवू शकते. ये थाली सज्जा. बाय द वे माझे केस बघितलेच नाही मी आता. सॉरी, मी आता माझं सगळं युज करून पाहिलं. पण मला वाटतं आंघोळीनंतर एक आपण चांगला ब्लास्ट देऊया. नाही आता तर नाही, मी आता उद्या करणार हे सगळं ऑफिसला जाताना, कारण झोपेत माझे कर्ल्स जातील ना. आणि ॲज ऑलवेज आम्ही आउटरो शूट करायचं विसरलो. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू फॉर वॉचिंग.